मंडळी, आज आपण आलेलो आहे शरदचंद्र पवार बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे। आज आपण बघणार आहोत टमाट्याचे वेगवेगळे प्रकार, त्याचे बाजारभाव। तर चला मंडळी, जाऊया आपण थेट बाजार समितीमध्ये। कुठे लिहिला होतो कुठे नाही त्याचा पटांगणामध्ये आपण जाणार आहोत आणि तेथे आपण टमाट्याचे विविध प्रकार, त्यांची माहिती आणि त्यांची कशी बाजारभाव आहे हे आपण थेट तिथूनच जाणूया। तर मंडळी, आता आपण तुम्ही बघू शकता की आवक आत्ताशी घ्यायला सुरुवात झालेली टमाट्याची। तर टमाट्याचं सीजन चालू असल्यामुळं आता टमाट्याची नुकतीच साधारण 15 ऑगस्ट पासून इथे जोरदार अशी टमाट्याची आवक चालू झालेली आहे। तुम्ही बघू शकता हे पटांगण आहे, हे साधारण तर मंडळी हे बघू शकता तुम्ही, हे आपले आर्यमान व्हरायटी आहे। काका कितवा कुठं आहे? पहिलाच कुठं आहे। कुठून आले काका? खडकमाळ। खडकमाळ। काय किती क्षेत्र लागवड केलेली तुम्ही? 1 बिघा। 1 बिघा। तरी साधारणतः एक सांगा आम्हाला, किती काढ आहे? जवळजवळ किती गाडी दिलं? 2700 गाड आहे। तुम्हाला काय वाटतं या वर्षी जे पाऊस होतोय त्याने आपल्या तुमच्या पिकावर काय परिणाम होताना काय दिसतोय? नाही। आणि काय पावडर वगैरे काय व्यवस्थित चालू आहे का? बघा, आता नवीन माल चालू झालेला आहे। तुम्ही बघू शकता हे गोड फळ आहे, तोंड फळ म्हणजे सुरुवातीचं फळ असतं, याच्यामध्ये पाहिजे ती क्वालिटी होत काय नाही तयार आपली, पण यानंतर जे दुसरा आणि तिसरा खुडा होणार आहे तो माल एकदम उत्तम दर्जाचा असा होणार आहे। चला ठीक सांगितलं प्रकारे तो आपला पहिला खुडा होता, पहिला साधारणतः दुसरा खुडा असेल आणि हा साधारण दुसरा ते तिसरा खुडा असेल। हे बघू शकता तुम्ही, क्वालिटी बघू शकता, याला व्यवस्थित असा कलर आलेला आहे, चांगला उत्तम दर्जाचा हा माल झालेला आहे। याची मागणी आपण परराज्यामध्ये गुवाहाटी आणि म्हणायला गेलं तर परदेशामध्ये बांगला आणि अजून 2 महिन्याने आपलं दुबई पण चालून होणार आहे। त्या हिशोबाने की हा जो काही माल आहे हा दर्जेदार प्रकारचा आहे, हा एक्सपोर्ट पण केला जातो। कुठून आले तुम्ही? सिद्धपिंपरीहून आले। मला एक सांगा की तुम्ही किती क्षेत्र लावलंय? हा 1 एकरचा प्लॉट आहे सध्या। 1 एकरचा प्लॉट आहे। आणि या वर्षीचा जे पावसाचा परिणाम होतोय ते पिकावर काय परिणाम होतो? परिणाम झालाच नाही। अच्छा, तरी साधारण हा तेच नाही अच्छा बघ आबा, आज अजून एक सांगायचं झालं की जे पाऊस वगैरे येतोय आणि ज्या आभाळामुळं जे म्हणते ते टमाटे काय उडून येत नाही तुमचे, बरोबर? आता साधारणतः तरी जे येणार पीक आहे 100 ते 150 कॅरेट आहे, ते आता तुमचं निम्म येत आहे, निम्म्यावरती आलं। निम्म्यावर येते। मला एक माहिती सांगा, काय परिणाम होता पावसाचा? पावसामुळे मालच पिकून नाही राहिले, तयार होऊन नाही राहिले आणि सुरुवातीला लागवडी लाग कमी आहे, झाडांना फळ कमी आहे। आतापर्यंत कोणी काय मागितलंय का? नाही, अजून आता चालू आम्ही। हो, या इकडे चला, या इकडे कॅमेऱ्याच्या मागे नाही बोलायचं, पुढे यायचं। चला या इकडे कॅमेरा बसून लो पुन्हा का इकडे या पुढे। बरं ठीक आहे। तर आता काय आपले शेतकरी बांधव आहे ते म्हणताय पावसाने हे झालं ते झालं, पण ते काय आता समोर कॅमेरा समोर येऊन राहिला। आता आहे भाऊ आपल्या समोर आलेले, तर कोणी अजून भाव विचारला नाही तुम्हाला? नाही, आता बघा आवक आता चालू झालेली, व्यापारी हळूहळू यायला सुरुवात होतील। मग बघू आपण पुढे अपडेट देऊ तुम्हाला की काय भाव मागताय काय नाही। अजून तर काय मार्केट खुललेलं 21 करा। डबल एम का मुहूर्त आहे आज डबल एमचा मुहूर्त आहे। 1011। चला नमस्कार। तर आता आपण आता दादाकडे जाऊया। दादा, नाव काय तुमचं? सुनील रमेश वाघ। कुठून आले दादा? कोणती व्हरायटीचा टमाटर? आर्यमान 1011 ने दिली। अच्छा, हो। तुमची अपेक्षा काय? माझी अपेक्षा आहे 1100 रुपये। बरं, कोणाला दिलं तुम्ही माल? डबल एम ला दिलेला। तर आज डबल एम ची आपली ओपनिंग आहे, आज त्यांची मुहूर्ताची गाडी आहे। बघू, त्यांनाच विचारू काम कसं आहे कसं नाही। हा, 1011 ने हे बघू शकता तुम्ही, 1011 यांनी भाव लावलाय आजचा।
आज वार सांगून द्या, तारीख सांगून द्या. आज वार आहे मंगळवार. मंगळवार 1001 रुपये. जय श्रीराम. एकदम गागाट बरं का. नमस्कार मंडळी, हे आपले प्रतिष्ठित अशा डबल एम चे हे संचालक है तिथले. कधी आले तुम, कब आए आप? परवा आया. परवा आए. तो क्या है आप इस साल का टमाटर का क्या है, आपको क्या लगता है कैसा रहेगा? मार्केट चांगले रहेगी इस साल. माल कमी है इस साल. मार्केट चांगले रहेगी इस साल. अच्छा अच्छा. हाँ, पैसा बनेगा किसानों का. अच्छा अच्छा. हाँ. तो आप आपके लिए आप बोल रहे, एक संकेत दे रहे किसानों को कि इस साल अच्छा माल रहेगा या अच्छा भाव रहेगा. नहीं, मार्केट तो हमारे लिए और हमारे आसपास के जो भी किसान लोग हैं उनको तो एक आशा ही है भाव और बढ़ना चाहिए. आपको क्या लगता है, कम तो नहीं होगा ना? कम तो होता रहे. 150 रुपये कम होता रहता. कभी 1000 को या कभी 800 को हो जा, लेकिन फिर भी 700 नीचे नहीं जाती. 800-700 में. जो इस साल का जो है, आपको लगता है कि बाजार भाव कम नहीं होगा और किसानों को अच्छा रहेगा? हाँ, बड़े रहेगा. समझ आ रहे हो. मालवाल खरीदता. चला तर हे होते आपले मालवाल. डबल एम चे संचालक. ठीक है. चला हा. धन्यवाद. ठीक है. अच्छा. चलो 950 मांग रहा है. हम ऐसे 1100-1200 देने का भाव बोला. सही है. हाँ सही सही लगा. काय मागितलं होते? 750 रुपये. तुमची काय अपेक्षा आहे? 1000 पर्यंत जायला पाहिजे. 1000 पर्यंत. नऊशे काय लोकांना मागितले? तू 1000 दुसरा पुढे परत येईल तुम्हाला पटली तुम्ही खाली करा. हो, पण माल गॅरंटेड आहे एवढं सांगेल मी. माल गॅरंटेड आहे. परत पण एका जर परतच लोकल घेतलं का आपलं बांगला साईड? नाही आमचं एक्सपोर्ट याचं काम आहे. मॉलचं काम आहे का? 961 लावला का? हो 961. बरं. आता तू पुढे बैसली मला काही कोणाला खालीच करायची आहे. आमची कलाप्रकाश फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. पण मला गॅरंटी परत येणार कुठली? नाही. पण याची उपयोग कलाप्रकाश फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. हा वणीची प्रॉपर. अच्छा अच्छा. मॉल साठी जातो का? हो मॉल साठी म्हणजे मॉल नाशिक जिल्हा आणि बाहेर वादर सगळीकडे हो जातो. आपण हे दिल्लीसाठी पाठवतो. अच्छा, दिल्लीसाठी पाठवतो. हो. ठीक आहे. ठीक. आपली घेऊन टाक. आमची रिकामा गोंधळ केला का नाही ना. नाही बोलत ते 921 रुपया भाव. घेऊन जा, जाय ना. कर बोवणी कर बोनी करायची. चल. चला तू कर. ऐकत जाय. याची खुद गब्बर उतराय अभी. चलो मार्केट के आपण मार्केट ठीक आहे. चला नाही आता आमचं माल चालू. आम्ही स्वतः घेऊन राहिलो. बघू शकता मंडळी, हे बघा माल चांगल्या दर्जाचा असल्यामुळे एका शेतकऱ्याच्या मागे किती व्यापारी लागलेले. सगळ्यांना वाटतं हा माल आपल्याकडे बघायला पाहिजे. हे बघू शकता तुम्ही, सगळे बोलते, सगळे व्यापारी दिसते. माल चांगल्या दर्जाचा असल्यामुळे सगळ्यांना वाटतं हा माल आपल्याकडे जायला पाहिजे. हे बघा डबल MM वाले आले, KM वाले आले, नूर वाले आले, सगळे व्यापारी इथे एका ठिकाणी. शेतकऱ्याचा माल चांगल्या दर्जाचा आहे त्याच्यामुळे सर्व व्यापारी शेतकऱ्याला म्हणताय. बघा बघा आता कुठून आले का? रवंदेवरून आले. बरं काका, कोणती व्हरायटी? 108. बरं काय भाव मागितला? अजून काम आहे आता चालू आहे. बरं बरं ठीक आहे, चालेल. आता आपण बाकीच्या शेतकऱ्यांना विचारू. यांना विचारूया दादा. हा बरं, तू आलेला असेल, माल बघायला आला असेल. अरे प्रगतशील काय वाटतं तुला, लोकांनी कितीपर्यंत माल मागितलाय?
आता 800-900 पर्यंत माल मागितलंच. मग आताच्या ज्या बघितल्यानुसार आपण जे काय आतापर्यंतची बघितलंय लोकांची प्रतिक्रिया आणि मालाचा बाजारभाव त्यानुसार जे काय एक्सपोर्ट आहे माल तो साधारणतः 900-921-31 अशी पावती देत आहे. आणि जे लोकल वाले आहे ते साधारणतः 850 ते 825 पासून आजचा बाजारभाव आपल्याला सांगता येईल. जे आजचा बाजारभाव सांगायचं झालंच तर लोकलचा बाजारभाव हा 850 ते 825 हा आहे आणि एक्सपोर्टचा बाजारभाव हा 900 ते 925 असा आहे.